तुमच्यासाठी असा व्हिडिओ बनवत आहे की लद्दाखला आम्ही निघालो आहे बाईक राईडवर. लद्दाखला जायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण थोडेच लोक जाऊ शकतात. कारण प्रत्येकाची काही ना काही अडचण असते. काही जणांची पैशाची आर्थिक अडचण असते, काही जणांना टायमिंग नसतं, तर काही जणांची वेळ म्हणजे वय निघून गेलेलं असतं. खरंच प्रत्येकाने लद्दाखला एकदा तरी जावंच, कारण तिथं गेल्यावरती असं वाटतं की स्वर्गातच आल्यासारखं. ते फील करून तुम्हाला म्हणजे ते सांगू शकत नाही मी शब्दात. एवढं भारी वाटतं की अशा लोकांसाठी व्हिडिओ बनवत आहे की ज्यांना आहे ना तिथं जाऊ शकत नाहीत, कमीत कमी ते बघून तरी स्वर्ग पाहिल्यासारखा आनंद मिळेल आणि त्यांना खूप समाधानही वाटेल. जे लोक येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी जे लद्दाख ट्रिपला गेल्यावरती अनुभवलं ते तुम्हाला सगळं शेअर करण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे. आम्ही जाताना काय काय तयारी केली, कसं गेलो आणि आम्हाला काय काय अनुभव आला, तुम्हाला माहिती शेअर करण्याचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. सुरुवात करण्याअगोदर आमची माहिती सांगतो. मी सचिन भोसले आणि अजिंक्य नवले आणि रोहित पाटील असे आम्ही तिघंजण 2 गाड्यावरती जायचे नियोजन केले. अजिंक्य फोटोग्राफर आहे. अजिंक्यच्या फोटोग्राफर दुकानावरती सगळ्यांनी यायचे नियोजन केले. आपले सर्व सामान घेऊन म्हणजे बॅगा सगळे कपडे वगैरे घेऊन अजिंक्यच्या दुकानावरती जाऊन तिथे सगळं सामान पॅक करून पुढचा प्रवास करायचे असे नियोजन केले. मी घरचं सगळं सामान गुंडळून अजिंक्यच्या दुकानाकडे निघालो. रात्रीचे 1 वाजलेले. 2 वाजता आम्हाला निघायचे होते इथून. आम्हाला लद्दाखला कधी जाईन झालं, त्याच्यामुळं आम्हाला झोपच लागली नाही. आम्ही झोपलोच नाही. मी पोचतोय तेवढ्यात अजिंक्य दरवाजा उडून बाहेर, म्हणजे अजिंक्यलाही झोप लागेना, कधी जाईना असं झालं. मला अजिंक्य किती उशीर केला म्हणून खवळायला लागला. लगेच आम्ही आटपायला घेतलं. मी लगेच रायडिंग बूट, जॉकेट, हेल्मेट सगळं आम्ही घालायला तयारी चालू केली. आमचं सर्व घालून झाल्यानंतर अजिंक्य एवढा खुश झाला की त्याला काही सुचतच नव्हतं की आपण लद्दाखला चाललो, ह्याच्यावर विश्वासच बसत नव्हता अजिंक्यला. लगेच आमचं आटपून झाल्यानंतर आम्ही बॅगा वगैरे पॅक केल्या आणि आम्ही फोटोशूट काढून बॅगा बांधायसाठी बाहेर घेऊन गाडीला बॅगा बांधल्या आणि व्हिडिओ थोडा शूट करून म्हणलं आता पुढचा प्रवास चालू करायचा. असं प्रवास चालू करणारच होतो तेवढ्यात अजिंक्य म्हणला की अरे इथं इंजिनमधून ऑइल निघतंय. म्हणलं आमच्या 5वीला 7:30 पुजली म्हणलं, पण तरी देखील आम्ही हार मानली नाही आणि तसाच प्रवास चालू केला. आणि वाटेत एका पेट्रोल पंपावरती इंजिन ऑइल घेतलं आणि ऑइल लेवल लावत असं आम्ही औरंगाबादपर्यंत प्रवास चालू केला. इंजिनमधनं ऑइल गळत असल्यामुळे थोडं मन जरा नाराजच होतं, पण तरी देखील आम्ही प्रवास चालू केला. आम्ही निघायच्या आदल्या दिवशीच इंजिनचं काम केलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला जरा थोडा इंजिनवर डाऊट यायला लागला. चा प्रवास हा कडपर्यंत जातो की नाही ह्याची गॅरंटीच नव्हती आम्हाला. पण बघू म्हणलं काय होईल ते होईल, पुढं हार मानायची नाही म्हणलं. तसंच निघालो आम्ही पुढचा प्रवास चालू करत. औरंगाबादच्या थोडं पुढं आल्यावरती आम्ही असं नियोजन केलं की तिथं एका साध्या लोकल दुकानामध्ये आहे नाही आम्ही गाडीचं काम करून घ्यायचं ठरवलं. मॅग्नेट पॅकिंग 250 तो काम होतंय म्हणल्यावर जरा आम्हाला लय भारी वाटलं. तो काम करायच्या तयारीला लागला. आम्ही तोपर्यंत म्हणलं चहा आणि नाश्ता करून घ्यावं. आम्ही रात्रभर प्रवास करून भूक लागली होती चांगली. आमचा चहा नाश्ता होतोवर त्यानं गाडी खोलायला घेतली. तर चेक केलं तर फक्त पॅकिंग गेली ती. पॅकिंग बदलली
मग आमच्या जीवात जीव आला. मग आम्हाला जरा प्रवास करा मी थोडक्यात आम्हाला मग बरं वाटायला लागलं जरा. मग इंजिनचं काम करून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. एवढं टेम्परेचर वाढलं होतं आम्ही ओकाड्यानं पूर्णपणे म्हणजे असं हैराण झालेलं जातो बघा. असं म्हणजे एवढा त्रास व्हायला होता ना की आम्ही थोडं पुढे गेल्यावरती एका झाडाखाली थांबल्यावर तर जास्तच उकडायला लागलं. म्हणलं गाडीवर वारं लागतं आहे, गाडीवरच बरं आहे. मग आम्ही तसाच पुढचा प्रवास चालू केला. पुढं जाईल तसं टेम्परेचर जास्तच वाढत चाललं होतं. जरा थोडं आम्ही टोल नाक्याच्या पुढे येऊन थांबून म्हणलं जरा थोडं कलिंगड वगैरे खायसाठी आम्ही थांबलो इथं. म्हटलं जरा गाड्या पण दमल्या असतील, गाड्याशीला पण रेस्ट मिळेल. आम्हाला एवढं पळत होतं म्हणल्यावरती गाड्या कसल्या तापत असतील आणि गाड्या आम्हाला इंजन फुटते काय असं एवढं तापत होतं. मग काय मी पोट काढला आणि कलिंगड खायला चालू केलं. कलिंगड खाऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि मुक्कामासाठी रतलम या गावात उज्जैनपासून जम्मू काश्मीर साईडला 80 किलोमीटर साईड रूमची शोधाशोध चालू केली. कारण का तर आम्ही आदल्या दिवशी रात्री 2 वाजता निघालो होतो. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत प्रवास केला. त्याच्यामुळे आम्हाला खूप कंटाळा आल्यामुळे आम्ही सकाळी 8 वाजता उठून पुढच्या प्रवासासाठी निघालो. थोड्या पुढं अंतरावरती गेल्यावर जरा थोडं गाड्या चेंज केल्या. म्हणजे जरा थोडं गाड्या चालवून आम्हाला थोडं कम्फर्टेबल वाटत होते. बदल केला की जरा थोडा प्रवास करायला आम्हाला बरं वाटायला लागलं. तसंच थोड्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर आम्ही पेट्रोल टाकायसाठी साईडला थांबलो. त्यावेळेस आम्हाला गुजरातचे 2 रायडर भेटले. त्यांच्यासंग आमचं बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले की ते आमच्यासमोर श्रीनगरपर्यंत येणार होते. तेथून ते परत माघारी येऊन केदारनाथचं दर्शन करणार होते. ते थोडं आम्ही फोटोशूट केला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. दिवसभर प्रवास करून संध्याकाळपर्यंत आम्ही जयपूरच्या पुढे एक 70-73 किलोमीटर आसपास शहापूर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी राहण्याची सोय केली आणि तिथं मुक्काम केला. आम्ही मुक्काम लवकर केल्यामुळे आम्ही पहाटे उठून लवकर जायचे नियोजन केले. सकाळी उठून प्रवास चालू केला. महेंद्रगडजवळ नारनौल ह्या ठिकाणी एक शिव स्टॅच्यू खूप सुंदर होता. वाटेत आम्हाला लागला प्रवास करताना. तसाच आम्ही पुढे प्रवास चालू केला आणि सकाळी 6 वाजता आम्ही गाड्याशीला थोडी रेस्ट देण्यासाठी आम्ही थांबलो वाटेवरती. सकाळ सूर्यनारायण पण छान दिसत होता. असं एकदम फ्रेश वाटत होतं म्हणून जरा आम्ही थोडं वेळ थांबलो. व्हिडिओ शूट करत असताना तिथला एक स्थानिक शाळकरी मुलगा आला आणि त्याला रोहितची बाईक आवडली. मला एक चक्कर पाहिजे म्हणला. म्हणजे तो गाडीच्या मागे बसून जायला म्हणत होता. तर रोहित लगेच होय म्हणला. तो पटकन सायकल खाली सोडून दिली आणि गाडीवर बसला. रोहितनं पण गाडी फास्टी त्याला एकदम. गाडीची चक्कर मारून आल्यानंतर त्याला आम्ही अलविदा केला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. थोड्या अंतरावरती पुढे गेल्यावर पंजाब आणि हरियाणामध्ये म्हशी खूप प्रसिद्ध आहे. ती मोरा म्हशी आम्ही बघायसाठी थोडा वेळ थांबलो. तेथील म्हशी बघितल्यानंतर खूप छान वाटलं. तिथं तर गवत वेगळ्याच प्रकारचं पूर्ण वाळलं असते. कशी मसरं खातात त्याचं काय कळलंच नाही आम्हाला. परत आम्ही तिथून पुढचा प्रवास चालू केला आणि रेल्वे ट्रॅक लागला. रेल्वे ट्रॅकनंतर पुढे गेल्यानंतर आम्ही जेवणाला आम्हाला खूप लागली होती. त्याच्यामुळे आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलो तिथे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॉटेल तर बाहेरून खूप छान होतं. आत गेल्यानंतर सिद्धूचे फोटो आम्हाला पाहायला मिळाले आणि त्याचा स्टॅच्यूही होता. तिकडे तो गायक आहे स्टार, त्याचे भरपूर फॅन्स आहेत तिकडे.
स्टार्ट। अभी इसको चलो। पेट्रोल टाकून पुढे आल्यानंतर आम्हाला रोड बंद केलेला दिसला. ते आम्हाला रोड कशा पाय बंद केला काय कळलंच नाही. आम्ही आउट ऑफ म्हणजे रोड दावत होता, त्या कच्च्या रोडने आम्ही क्रॉस करून आम्ही पुढे निघालो. तर आम्हाला पुढं आल्यानंतर असं कळलं की तिथे ते पंजाब हरियाणावर जे किसान आंदोलन होतं ना, ते किसान आंदोलनाला लोक आलेले आहेत अजून तिथे रस्त्यावरती तिथेच ठिया मांडून बसलेत असं आम्हाला कळालं. पुढे गेल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात ते पाहायलाही मिळालं. ते पुढं येतच आहे व्हिडिओमध्ये. आम्ही तेथील स्थानिक लोकांकडून जरा चौकशी केली. लडाखला जायचं असेल तर इंजिन ऑइल वेगळं असतं हे आम्हाला माहीत होतं, परंतु ते प्रत्यक्षात आम्ही कधी बघितलं नव्हतं. मग तेथील एका शोरूममध्ये गेल्यानंतर सिंथटेक नावाचं ऑइल असते, ते ऑइल टाका जेणेकरून तुम्हाला पण गाड्या चालवायला काय अडचण येणार नाही. आणि तेथील सर्व्हिसिंग वगैरे केली आम्ही. लडाखला जायचं असेल तर तिथलं तेच ऑइल टाका, आपल्या इथं ऑइल चालत नाही तिथं. पंजाबमध्ये जम्मूच्या अलीकडं आम्ही गाडीची फुल सर्व्हिसिंग केली. गाडी सर्व्हिसिंग झाल्यानंतर पुढे हिमाचल प्रदेशात पाटणकोट या गावी आम्ही मुक्काम करायची ठरवली आणि आम्ही मुक्कामासाठी थांबलो. सकाळी लवकर उठून आम्ही जम्मूच्या दिशेने निघालो. आम्ही जम्मूमध्ये गेल्या आमचे सिम कार्ड बंद पडले. म्हणजे येथील सिम कार्ड आपली चालत नाही, तेथील पोस्टपेड कार्ड घ्यावं लागतं. प्रीपेड कार्ड चालत नाही, पोस्टपेड कार्ड चालतं. तेथील स्थानिक लोकांकडून त्यांची स्वतःची डॉक्युमेंट देतात. ते महिन्यासाठी 550 रुपये एका सिमसाठी घेतात आणि ते चालू करून देतात. सिम कार्ड चालू झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आम्ही श्रीनगरच्या अलीगड साईड म्हणजे आपल्याकडच्या साईडला 80 किलोमीटरच्या आसपास आम्ही तिथं जेवण करून तिथंच राहण्याचा म्हणजे मुक्काम करण्याचा प्लॅन केला आणि तिथं मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी जायचे नियोजन केले. मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे कारण का तर हा आपला व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे दुसरा ह्याचा पार्ट 2 बनवत आहे. पार्ट 2 हा इतका छान आणि सुंदर व्ह्यू आहे त्या पार्ट 2मध्ये की तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. रोहित
हात कर वर. चल चल चल. जन्नत जन्नत. स्वर्ग बघायला मला. दमलू रे. चल देऊ तू वर लय बरं पाय. चल मागे कसा आहे हे मागचा मागचा हळून पाय घसरते. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.